नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक सल्ला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सावधान, जर तुमच्या जमिनीवर कोणी कब्जा केला असेल तर लगेच ही कामे करा, अन्यथा सध्या जमिनीचे भाव खूप वाढलेले आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक ही जमीन बळकावण्याचे काम करत आहेत. गरीब शेतकऱ्यांवर हे लँड माफिया गुंडगिरीने धमकावून शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करू पाहतात आणि बऱ्याच वेळा काही जणांना नोकरीच्या कारणाकरिता वर्षानुवर्षे बाहेरगावी जाऊन राहावे लागतात. मग त्यांचा जमिनीकडे दुर्लक्ष होऊन त्यांच्याच गावातील काही लोक मग त्यांच्या जमिनीवर कब्जा करू पाहतात. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे कामे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला 100% फायदा हा होणारच. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहणे गरजेचे आहे. चला तर मग पुढे जाऊयात. नंबर 1, गावातील पंचांदेखत चर्चा बैठक. हे पहिले पाऊल आहे, कारण ह्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, कोतवाल, पोलीस पाटील ह्यांना सर्वांना तुमची प्रकरण कळेल आणि ह्यामध्ये त्यांना हस्तक्षेप करता येईल. आणि जर ह्या बैठकीत प्रकरण मिटले तर चांगलेच, नाहीतर पुढची स्टेप आहेच. आणि कब्जेदार एवढ्या सहजासहजी तुमची जमीन सोडायला कधीच राजी होणार नाही. मित्रांनो, क्रमांक 2, पोलीस तक्रार. ही दुसरी स्टेप आणि खूपच महत्त्वाची प्रक्रिया आहे. शेतीसंबंधी वादविवाद यामध्ये पोलीस तक्रार याला वरिष्ठ दर्जाचे महत्त्व प्राप्त आहे. आता नवीन नियमानुसार NCR तक्रार ही एक पद्धत आली आहे, म्हणजेच नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट. ह्यात आरोपीला वॉरंटशिवाय अटक करता येत नाही, पण ही रिपोर्ट तुम्ही न्यायालयामध्ये पुराव्यासाठी तुम्ही वापरू शकता. पण जर ह्यामध्ये सुद्धा कब्जेदार मान्य नाही झाला तर पुढील स्टेप आहे. क्रमांक 3, सरकारी जमीन मोजणी अर्ज. मित्रांनो, भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन हद्द कायम मोजणी करिता शुल्क भरून अर्ज करा. सध्या ऑनलाईन पण अर्ज करू शकतात. जर कब्जेदार मोजणी अधिकारी यांना कुठलाही अडथळा न करता जमीन मोजणी करू दिली तर ठीक आहे. मग तुम्हाला मोजणी केल्यानंतर प्रत सोबत नकाशा भेटून जाईल. पण जर कब्जेदाराने मोजणी दरम्यान अडथळा निर्माण केला किंवा वाद केला तर सरकारी अधिकारी हे जमीन न मोजता फक्त पंचनामा करून तुम्हाला पंचनामाची प्रत देऊन टाकतो. वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तुम्ही कब्जेदाराच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता यापुढची स्टेप तुम्हाला जमीन कब्जा प्रकरण किती वर्षांपासून आहे त्यावर अवलंबून आहे. जर 5 वर्षामधील प्रकरण असतील तर तुम्हाला माननीय तहसीलदार साहेब, तहसील ऑफिस यांच्याकडे अर्ज द्यावा लागेल. तहसीलदार साहेब तुमच्या अर्जावर दखल घेत तलाठ्यांना सांगतात की पंचनामा करा. पंचनामा रिपोर्ट आल्यानंतर आणि तुमचे सगळे कागदपत्र वगैरे सगळं पडताळणी झाल्यानंतर मग तुमच्या साईडनं आदेश पारित करू शकतो तहसीलदार साहेब. नाही तर मग जर तुमचे प्रकरण 12 वर्षापूर्वीचे असल्यास तुम्हाला दिवाणी न्यायालयात दावा करावे लागेल. आणि दिवाणी न्यायालयात तर तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे की निकालला वर्षानुवर्ष लागतात. तर मग शेतकरी मित्रांनो, वर सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा. अशा प्रकारचे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.